त्याने 10-20 एकर दिली तरी ही एकरभर जाऊ देणार नाही आम्ही शेती, कारण का त्याचा काही उपयोगच नाही. पडीची रानं कोण करणार? हुंगणी लागलेली जमीन आहे आणि माझ्याकडे करायला आता माणसं नाहीत, मग तुझ्याकडे करायला माणसं नाहीत म्हणून आम्ही पिकवतो. आमचं वाटोळ का लावायला नावाचा प्रकार म्हणजे त्याच्या स्वतःच्या ओप्याचा बांध माहीत नसेल दौलतराव जाधवांना केलेला आहे. 10 वर्ष मी दौलतराव जाधवांच्या संस्थेत काम केलेलं आहे. 1200 रुपये हजेरीवर मॅडम मी 5 लाख रुपये भरून काम केलेलं आहे. हो, ह्यासनी यांच्या संस्थेचे पैसे मिळालेत आणि आम्हाला 5 लाख भरलेले पैसे बुडाले आणि हे 10 गुंठ जर जमीन बी गेली तर आमची मुलं खाणार काय? नमस्कार, मी सायली मराठे. आवाज कोल्हापूरचा या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. शक्तिपीठ महामार्ग नागपूर गोवा हा जो शासनाचा महत्त्वपूर्ण प्रकल्प जो महाराष्ट्रामध्ये राबवला जातो आहे, जवळपास मध्य प्रदेश असेल, गोवा असेल, महाराष्ट्र या तिन्ही राज्यांना जोडणारा असा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सरकार राबवत आहे. आणि या प्रकल्पामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातले जवळपास 61 गावं या प्रकल्पाअंतर्गत जात आहेत. कितीतरी शेतकरी या प्रकल्पामध्ये भूमिहीन होत आहेत. अशाच कोल्हापूर जिल्ह्यातील वाघापूर या गावामध्ये मी सध्या आहे. वाघापूर हे गाव तसं पाहिलं तर ह्याला धार्मिक पार्श्वभूमी आहे. श्री ज्योतिर्लिंगाचं इथं मंदिर आहे आणि दरवर्षी नागपंचमीला हजारो भाविक या यात्रेला, या उत्सवाला इथं येतात. जवळपास कर्नाटक, गोवा, त्याचबरोबर महाराष्ट्र या राज्यांमधून हजारो भाविक दरवर्षी इथं यात्रेला येत असतात. अशी पार्श्वभूमी असलेलं, त्याचबरोबर आदमापूरपासून अगदी हाकेच्या अंतरावर असणारं हे वाघापूर गाव आहे. अगदी 2 ते 3 किलोमीटरचं अंतर आहे आदमापूरपासून वाघापूरचं. आणि याच गावामधून, या गावच्या शेतीच्या हद्दीमधून हा शक्तिपीठ महामार्ग जातोय. इथं काही शेतकरी भगिनी आहेत, शेतात काम करताना दिसत आहेत. ताई, शक्तिपीठ महामार्ग नागपूर गोवा हा जो शक्तिपीठ महामार्ग आहे हा आपल्या तुमच्या शेतामधून जातोय. काय सांगाल, कशी प्रतिक्रिया आहे तुमची या शक्तिपीठ महामार्गाकडे? तुम्ही कशा दृष्टीनं पाहताय? आम्हाला हा शक्तिपीठ नकोच आहे, कारण की आमची शेती पूर्ण या शक्तिपीठमध्ये जाते, त्यामुळे याचा आम्हाला उपयोगच नाही आहे. त्यामुळे हा रस्ता कॅन्सल झालेला चांगला, कारण की आमची पोरं ह्या शेतीवर आम्ही अवलंबून आहे. शेत आहे तर आम्ही आहे, कारण की शेतीतूनच आमचं सगळं होतं आहे. भविष्य आमचं शेतीतूनच आहे या. त्यामुळे आमच्या पुढं पोरा बाळांचं कल्याण ही आमची शेतीच आहे. त्यामुळे आम्हाला आमची शेती जाऊ द्यायची नाही आहे. पण जर हा शक्तिपीठ महामार्ग झाला तर सरकार म्हणतंय महाराष्ट्राच्या राज्याच्या विकासाला चालना मिळेल. विकासाला लोकांची चैनीचं त्याच नीती मिळणार आहे, म्हणजे चैनीसाठीच आहे. कारण की शक्तिपीठ झालं की आजूबाजूला हॉटेल आलीत, बार आलीत, म्हणजे उडाणटपूचं हे आलं. कारण की शेती आहे तर सगळं आहे. शेतीतून कडधान्य म्हणा, सगळं पीक ऊस म्हणा, शेतीतूनच आम्हाला येते. त्यामुळे मूलभूत गरज ही आमची शेतीच आहे. वाहतूक वाढली, दळणवळण वाढलं तर यातून शेतकऱ्यांचाही विकास होईल? नाही होणार. शेतकऱ्यांचा विकास होणार नाही, कारण शेती केल्यावर आम्हाला नंतर काय उपयोग आहे? शेतमालाला चांगलं बाजारपेठ उत्पन्न होऊ शकेल. इथं जवळच तुमच्या आदमापूर सारखं बाळूमामा, श्री क्षेत्र बाळूमामाचं स्थान आहे आणि एवढ्या जवळ अंतर असताना, इथून ॲक्सेस पॉईंट असताना वाघापूरला अजून महत्त्व येईल. पण नको, आम्हाला शक्तिपीठच नकोला आहे. हा आम्हाला शेती ही आमची शेतीच आम्हाला महत्त्वाची आहे आणि आम्हाला आमची शेतीच पाहिजे आहे. त्यामुळे आम्ही काही पण झालं तरी शक्तिपीठ होऊ देणार नाही. बरं मावशी, काय सांगताय? शक्तिपीठ महामार्ग तुमच्या शेतातून जातोय. तुम्ही आता शेतात तुमचं काम करताना मी बघितलं, शेतात काम करतायत म्हणलं महिला. जरा ह्यांना शक्तिपीठाविषयी माहिती विचारूया. काय काय माहिती आहे तुम्हाला? माहिती म्हणजे ह्या शेतावर सगळं अवलंबून आहे. उद्या सकाळी येता शेतं गेली तर पुढं काय करायचं? पैसे आता तुम्ही दिशीला माप 10-20 लाख दिशीला, 20 लाख देऊन ते काय जन्माला पुरणार आहे काय? पोरं रानूमाळ लागणार ना सगळी, असं होणार आहे. हे काय आता तुम्ही दिले असं तुम्ही 20 लाख बदल्यामध्ये तुम्ही दुसरा उद्योग व्यवसाय नाही घडत. तुम्ही हिथं 1 एकरला तर ते तिथं एवढ्याला त्याला किंमत नाही, ते ह्या जमिनीला आहे. ते एवढं झालं की मग कुठं जायचं? बरं ते बी घेतलं, काय नाही पिकलं मग काय कुठं जायचं? ह्याला आम्हाला हे शक्तिपीठ अजिबात हे नाही. किती मंजूर? किती आहे तुमची शेती? आता काय 2-3 एकर आहे, ती बी सगळी जाती शेती. खायचं काय काय राहत नाही, गुंटावर बी राहत नाही. ती बी कुठल्या लांब हे या लागणार. ह्या एवढा तुमचा रस्ता चढ होणार, जायचं कुठं? आदमापूर इथून जवळ आहे. आदमापूर असं पॉइंट असणार आहे. तुम्ही इतर दुसरे उद्योग व्यवसाय करू शकाल. उद्योग ह्याच्या जीवावरच आहे. उद्योग आम्हाला कोण देणार? ह्याच्यावरच आमचं आहे सगळं चलन. दळणवळण वाढेल, काही नाही. दळण वाढू दे, काय वाढू दे, खरं हे पेट्रोल पंप असतील. ह्यो रस्ता मंजूरच नाही. आणि काय पाहिजे सांगा? तरुणांना रोजगार मिळेल. काय रोजगार? काय तेवढा दिशीला मागणं रस्ता झाला की भिकला लागणार ना? कोण घेणार? मनाव कोण घेणार नाही. शेतीवरच अवलंबून आहे. पण शेतकऱ्यांचे जे समर्थन करणारे एक समर्थक शेतकरी आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला ज्यांची बागायती शेत जमीन जाते त्यांना त्याच्या बदल्यात बागायती शेत जमीन देते. त्याने 10-20 एकर दिली तरी ही एकरभर जाऊ देणार नाही आम्ही शेती, कारण का त्याचा काही उपयोगच नाही. पडीची रानं कोण करणार?
हे आता आम्हाला खुरपीशिवाय रजा नाही ना. आता हे भांगलून गेलं तर मिळतंय का? ह्याला काय लागणार नाही सांगा, तुम्हीच सांगा. हे रस्ता मंजूर होणार नाही आणि काय ते सांगा. आणखी 2 ताई आहेत. ताई काय सांगताय, शक्तिपीठ महामार्ग तुमच्या गावामधून तुमच्या शेतीच्या क्षेत्रातून जातोय, कसं पाहताय याकडं? विकास शासन म्हणतंय शक्तिपीठ महामार्ग झाला तर आपल्या महाराष्ट्राचा, जिल्ह्याचा विकास होईल, शेतकऱ्यांचा विकास होईल. शेतकऱ्यांचा होणारच नाही, कारण का शेती गेलं शेतकऱ्यांचा कसा विकास होणार? शासनाचा विकास होईल का? शेतकऱ्यांचा विकास होणारच नाही, कारण का शेतकरी हा शेतकऱ्यावरच अवलंबून असतो, शेतीवरच अवलंबून आहे. त्यांची नोकरी ही खरी शेतीच आहे ना, त्याच्यामुळे शेती जाऊन चालणारच नाही आणि हा महामार्ग पण होऊन चालणार नाही. शेतकरी जे शक्तिपीठ समर्थक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की शेती व्यवसाय हा तोट्यात आहे सध्या, शेती परवडत नाही आहे शेतकऱ्यांना, असं समर्थकांचं मत आहे. समर्थकाचं महत्त्व आहे खरं नाही. शेतकरी जे करते त्यांना परवडते, जे त्यांना मिळते त्यांचे ते समाधान आहेत शेतीमध्ये, आहे त्या उत्पन्नामध्ये शेतकरी वर्ग हा समाधान आहे, कारण का त्यांना ही त्यांचीच नोकरीच आहे ना ही, आणि ती गेली तर ती करणार काय आणि पुढच्या पिढीला दाखवणार काय त्यांनी? काही शेतकरी बांधव आहेत आपल्या सोबत. दादा थोडंसं इकडे येतं, खाली येतं. वाघापूरमध्ये आहे मी सध्या. शक्तिपीठ महामार्ग नागपूर गोवा हा जो शक्तिपीठ महामार्ग आहे हा या गावामधून, या शेतीच्या क्षेत्रामधून जातोय. काही शेतकरी आहेत आज आपल्या सोबत. दादा काय सांगाल, शक्तिपीठ महामार्ग हा शासनानं विकासासाठी, महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी, शेतकऱ्यांच्या विकासासाठी हा महत्त्वपूर्ण प्रकल्प आणलाय असं सरकार सांगते, कसं पाहताय याकडं? नाही, हा शक्तिपीठ आम्हाला नकोच आहे, शेतकऱ्यांना नकोच आहे आणि शेतकऱ्यांचा विकास नाही आहे. हा महाराष्ट्र शासनाचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, जे बगलबच्चे आहेत, त्यांच्या फायद्यासाठी हा महामार्ग त्यांनी फडणवीस सरकारने आणलेला आहे. आणि मुळात म्हणजे आमच्या शेतकऱ्यांचा कुठलाही यात फायदा होणार नाही आणि देवस्थानचाही होणार नाही. ती शक्तिपीठ म्हणतात, परंतु कुठल्याही प्रकारचं देवस्थान, आतासुद्धा 1,00,000-2 लाख या ज्योतिबाला पण दर्शनाला लोक येतात आणि बाळवामाला पण येतात. आता भर यात्रा आहे, कमीत कमी 3 ते 3.5 लाख लोक येतात. त्यांना रस्ता आहे का नाही? आहेच ना. आता निपाणी आहे, तिकडं कर्नाटक आहे, परत कोल्हापूर आहे, इकडं गोव्यातून मार्ग आहेत, कितीतरी असे रस्ते आहेत की ह्या शक्तिपीठचा उपयोगच होत नाही. त्याच रस्त्याचा उपयोग होणार आणि शक्तिपीठमधून येणारच नाहीत. कसं? कारण येतेवेळी कमीत कमी नाही म्हटलं तर 7 ते 8 टोल जाणार आहेत. टोल देऊन कोणीही येणार नाही, त्या रस्त्यानंच येणार नाहीत, कारण देवानं सांगितलं नाही की मी पैसे देऊन माझं दर्शन घ्यायला या. शक्तिपीठ कुठल्या ह्यानं फायद्यात आहे सांगा? आमचे तुम्ही म्हणताय बरेचसे रस्ते आहेत तिथून सध्या भाविक येतात, पण नागपूर असेल, मध्य प्रदेश सारखे बाहेरून येणारे जे भाविक आहेत किंवा बाहेरून येणारे जे लोक आहेत ते असे वळणं घेत गोव्याला येणार का, असं समर्थकांचं म्हणणं आहे. समर्थकांचा काय विषय नाही. समर्थक जे शेतकरी आहेत ते मूळचे शेतकरीच नाहीत. आणि जो समर्थक म्हणतोय की तुमच्या पिकाऊ जमिनीला माझी जमीन देतो, मूळची ती जी जमीन नाही तो दुसऱ्याच्या हिश्श्यावर आलेला आहे, पण त्याला जमीन सगळी गेली काय राहिली त्याचं काय देणं घेणं नाही, कारण मुळात म्हणजे तो दत्तक आलेला आहे आणि त्याला काय गरज नाही. आमची ही मूळची जमीन आहे, वाडवडिलापासून आमची चालत आली आहे. आता इथून पुढं आमच्या नावावर जमिनी आहे, आमच्या इथून पुढच्या पिढीवर 7-12 निर्माण होणार. जर शक्तिपीठमध्येच गेली जमीन सगळी तर 7-12 दिसणारच नाही आणि त्याचा आमच्या मुलासनी पण काय फायदा होणार नाही. हॉटेल बिटेल काही होणार नाही, कारण 20 फूट रस्ता चढणार आहे आणि तो चढू द्या का नाही चढू द्या, आम्हाला शक्तिपीठ नकोच आहे, आम्हाला द्यायचीच नाही आहे जमीन. त्याच्यावर साधारण 25 ते 26 ॲक्सेस पॉईंट असणार आहेत अशा ठिकाणचे, म्हणजे बाळूमामावर आदमापूर्व तो ॲक्सेस पॉईंट आहे, त्यामुळं अजून फायदा होईल. वाघापूर हे क्षेत्र तिथून जवळ आहे, कसं पाहता याकडं? आता तसं म्हटलं तर बाळूमामाच्या क्षेत्रात फायद्यात वगैरे सगळीच फायद्यात आहेत. जरी रस्ता नसला तरी फायद्यातच आहे. शक्तिपीठ जरा आला तर फायद्यात होईल असं नाही आहे, उलट तोट्यात जाईल, पुरात तोट्यात जाईल. कारण आमचे जमिनी इथून आमच्या विहिरीसनी पाणी लागणार नाही, आमचे इरेक्शन वड्यास नाही, ते वड्याचे इरेक्शन आमचं नुकसान होणार आहे. राहिलेल्या जमिनीला पाणी मिळणार नाही, मुळात म्हणजे हवेची धूळ प्रदूषण वगैरे होऊन आमच्या नापीक होणार आहे. पीक होणार नाही, हाय त्या जमिनी पण आमच्या सगळ्या ओसाड माळ पडणार आहेत
त्यामुळे आम्हाला शक्तीपीठ नको आहे. तुमच्या पाण्याच्या ज्या स्कीमा वगैरे म्हणतात त्या खराब होणार नाही असं त्यांचं मत आहे. त्यांची मागणी अशी आहे शक्तीपीठ समर्थकांची की शक्तीपीठ महामार्ग हा पिलरवरून असणार आहे. पिल्लर खोदते वेळी 50 फूट खाली खोदल्याशिवाय पूर्ण दगड लागल्याशिवाय तुम्ही उभा करणार आहे का त्याच्यावर? 50 फूट खोल गेल्याने त्याला सुरुंग लावा लागणार आहे. त्यामुळं मूलचे जे उगळ आहेत विहिरीसने लागणार आहे किंवा याला ती पुरा जाणार आहेत आणि नष्ट होणार आहेत ते. त्यामुळे आमच्या विहिरीसनी पण पाणी लागणार नाही आणि ओढ्याचा तर काय संबंधच येत नाही. कारण आमचे इरिगेशनचे जे नदीच नाही इथून कमीत कमी नाही तर 10 किलोमीटर आम्हाला नदी आहे. त्या नदीसनं इथं तर 1 एकरासाठी किंवा 10 गुंठ्याची आम्ही आणू शकत नाही. त्यामुळं आम्हाला याचा फायदाच होणार नाही, मुळात म्हणजे तोटाच होणार आहे. आपल्यासोबत एक युवा शेतकरी आहेत. दादा, कसं पाहताय तुम्ही? शेतकरी आहात, शक्तीपीठ महामार्ग आपल्याकडे शासन राबवत आहे, तुमच्या शेताच्या क्षेत्रामधून जातोय, काय सांगाल याविषयी? नमस्कार, मी अभिजित पाटील. आमची 3 एकर जमीन जाते. पूर्ण आम्ही हे होतो, भूमिहीन होतो. तर हा शक्तीपीठ आम्हाला नको आहे. कारण आमची जमीन आम्ही पिकवून खाण्यासाठी आहे. आम्हाला आता नोकरी नाही आहे. लग्नाचा मुळात प्रॉब्लेम मोठा आहे. शेती असेल तर कोणतरी मुलगी देईल, नाहीतर आमचं लग्नच होणार नाही. हे मुळात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे आम्हाला शक्तीपीठ नको आहे. पण सध्याच्या मुलींना शेतीपेक्षा नोकरी करणारा, उद्योग व्यवसाय करणारा नवरा पाहिजे अशी अपेक्षा असते. नोकऱ्या मुळात नोकऱ्यांची परिस्थिती कमी आहे, नोकऱ्याच नाही आहे. मी पण एका खाजगी कंपनीत काम करतो आहे, मला माहीत आहे नोकरीची परिस्थिती काय आहे. त्यामुळं शेती असेल तर किमान पोटभर खायला तरी मिळेल ह्याविषयी. त्यामुळे मी शेतकरी समर्थक आहे. काय शिक्षण काय झालंय तुमचं? माझे ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे. ग्रॅज्युएशन कंप्लीट झालंय आणि खाजगी कंपनीमध्ये तुम्ही सध्या जॉब करताय आणि घरची शेती सांभाळतोय. तुम्ही जे परवा मी तुमची बातमी जी पाहिली दौलतरावांच्या सोबत की वाघापूरचे समर्थनाची लोक आहेत, एकही लोक कोणीही समर्थनाला नाही. जर तिने दाखवावं, आम्हाला जाहीर करावं हे वाघापूर समर्थन आहे म्हणून आम्ही काय म्हणेल ते करायला तयार आहे. एकही लोकांची सही नाही त्यात, हे फक्त भोगस आहे. त्यांनी फक्त आम्हाला जाहीर करावं की हे वाघापूरची लिस्ट आहे. त्यांनी जवळपास भुदरगड तालुक्यातल्या 600 शेतकऱ्यांच्या सह्या आहेत असं आम्हाला सांगितलं. तेच मुळात शेतकरीच नाही आहेत. पहिली गोष्ट, आम्ही 1 वर्ष झालं याच्यासाठी काम करतो. मी स्वतः करतोय. आम्ही मुंबईपर्यंत गेलो आहे. बऱ्याच ठिकाणी आम्ही राव शेट्टी साहेबांना भेटलो आहे, बंटी साहेब आमच्यासोबत आहेत, प्रत्येकांना भेटलो आहे. पण हे खोटं आहे. दौलतरावांचं सुद्धा आमच्याकडे हे आहे, म्हणजे जमीन जाऊ नये म्हणून त्यांचा हरकत दिलेला उतार्यासही. आणि तेच दौलतराव आता जाऊ नये म्हणून, आणि तेच दौलतराव आता समर्थनासाठी काम करायला आहेत. म्हणजे त्यांना कुठलं तरी आमिषासाठी करायलेत काय कसं करायलेत, पण त्यांनी शेतकऱ्यांचा बळी देऊन हे काम करू नये अशी आमची विनंती आहे त्यांना. नक्कीच. आणखी एक दादा आहेत आपल्या सोबत. दादा, शक्तीपीठ महामार्ग तुमच्या शेतामधून जातोय, कसं पाहताय याकडे? आमच्या शेतातून जाते म्हणजे आता आमची जमीन 41 गुंठ जाते मुळात. होय. एकूण किती शेत जमीन आहे तुमची? आमची 100 गुंठ आहे. त्यातली 41 म्हणजे एकूण 41 इथं जाते आणि पुढं 5 गुंठ जाते. हेलाच लागून लगेच 5 गुंठ पुढं 46 गुंठ निम्म शेत जाते. ह्याच्या अगोदर आमचं पुनर्वसनला रान गेले 60 गुंठ, म्हणजे जी वसाहत बसली आहे का नाही आमच्या इथे धरणग्रस्त हां केनेवाडी, त्याच्यानी 60 गुंठ आमची अगोदर गेली आहे जमीन. मग हे आम्ही पूर्ण म्हणजे हेच होणार. आम्ही मुळात 3 भाऊ, मग राहणार काय आम्हाला? शेती हाच तुमचा व्यवसाय? आम्ही शेतीच आहे, आम्हाला दुसरं काय नाही. आमचं शेतावरच हे सगळं अवलंबून आहे. पण शासन म्हणतंय हा प्रकल्प जो आहे, हा प्रोजेक्ट जो आहे तो सरकारच्या विकासासाठी आहे. दळणवळण वाढेल, वाहतूक वाढेल, लोक येतील इकडं, तर तेव्हा तुमच्या शेतमालाला चांगला भाव मिळेल, शेतासाठी म्हणजे तुमच्या शेतमालासाठी बाजारपेठ लवकर उपलब्ध होईल असं शासनाचं धोरण आहे. काय आता जमीन जर आमची गेली तर आम्ही कुठल्या बाजारपेठला काय घेऊन जायचं हे मुळात महत्त्वाचं आहे. नाही, आमची पूर्ण जमीन गेली तर आम्ही काय न्यायचं? ते बाजारपेठेला घेऊन काय जायचं? आणि आता काय बाजारपेठा थांबल्यात का? आता चालूच आहेत की बाजारपेठा, सगळे व्यवस्थित चालू आहे. देवस्थानात कुठल्या देवाला जायला काय अडचण आहे लोकांनी, सगळी व्यवस्थित जातात. गोव्यात मग आम्ही शेतं तुम्हाला देऊन गोव्याला आम्ही दारू प्यायला जायला पाहिजे. आणि एक मॅडम महत्त्वाचं म्हणजे शक्तीपीठ महामार्ग जे होणार, जे दळणवळण सुधारणार अशी गोष्ट आहे. शेतकऱ्यांचा विकास होणार. कसा विकास होणार? इथून शक्तीपीठ महामार्ग जाणार, ह्या इथं शेतात जो ऊस पिकणार आहे त्याला जाण्यासाठी बाहेर वाट नसणार आहे शक्तीपीठ महामार्गामुळे. मग कसला शेतकऱ्याचा विकास? आज ग्रामीण भागामध्ये शेती परवडत नाही, शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार नाही, त्या मुलांना रोजगार येईल असं शक्तीपीठ समर्थकांचं म्हणणं आहे. काय रोजगार देणार आहे? रस्त्यावर काय भीक मागायला? रस्ते झाले, दळणवळण झालं तर मोठमोठे इंडस्ट्रीज असतील, मोठमोठे प्रोजेक्ट्स जे असतील ते आपल्याकडे येतील आणि मुलांना रोजगार मिळेल. असं काही नाही.
ज्याला काम करायचं आहे शेतीतसुद्धा आम्ही पण आता जगायला लागला आहे. दादा पण जगतो आहे आमचा, आम्ही पण जगतो आहे. आजपर्यंत आमच्या वडिलांचं तेच झालं आहे, आजोबा चालवत आलेत, आजपर्यंत चालले, पुढं पण जगणारच की शेतीशिवाय पर्याय नाही. भारत हा कृषीप्रधान देश आहे, शेती ही शेतीच राहणार. म्हणजे समृद्धी महामार्गावर किती इंडस्ट्रीज आल्यात, किती IT पार्क आल्यात, ते फक्त मला तुम्ही दाखवून द्या, सरकारनं दाखवून द्यावं की आताबद्दल समृद्धी महामार्ग जेवढे झाल्यात त्या एरियात मी पूर्णपणे फिरलेलो आहे माणूस आहे. तर तिथं एकदम भकास रानं पडलेले आहेत, कुठलीही इंडस्ट्रीज किंवा IT पार्क आलेलं नाही. उलट मी तिथल्या शेतकऱ्यांची वगैरे माहिती वगैरे सगळी काढली तर ते म्हणालेत आमचं हे रानं जाऊन पैसे आम्हाला मिळालेत, पण तो आमच्याकडे पैसेच राहिले नाहीत म्हणालेत. आमची शेती पण गेली आणि पैसे पण गेलेत, आमची मुलं बाळं आता हॉटेलमध्ये काम करायला लागल्यात, अशी अवस्था झाली. आणि राहिलेली जमिनी एवढ्या ओसाड पडल्यात तिथं काहीच पिकत नाही. इंडस्ट्रीज येणार, विकास होणार हे आम्हालाही सांगितलेलं होतं, पण कुठलाही प्रकारचा विकास झालेलाच नाही. त्याच्या पलीकडं ह्यो जर मार्ग झाला त्याच्या पलीकडं आमची अवस्था तशीच होणार. आमची मुलं बाळं पण अशीच हॉटेलमध्ये कुठेतरी काम करणार, नाहीतर मिळालेल्या पैशात चिनामिना घालणार आणि गुंडगिरी निर्माण होणार. नाहीतर ते पुण्यात एक कुठले पिक्चर मुळशी पॅटर्न 100% होणार. आमचा वाघापूर म्हणजे मुळशी पॅटर्न होणार आणि समर्थकांचा जो माणूस एक पुढं आहे 100% आमच्यातली 30 लोक त्याला मुळशी पॅटर्नच करतील असं मी हे करायला लावलं आहे, म्हणजे सांगायला लावलं की मला ते पुढचं भविष्य दिसायलं आहे आमच्या मुलांचं, की या शक्तिपीठमुळे आमचं काय मुलांचं नुकसान होणार आहे हे आम्हालाच माहीत आहे. तुम्ही शेती हाच एकमेव व्यवसाय आहे की आणखी कोणतं काम करताय तुम्ही? मी शेतीच पूर्णपणे करतोय. माझी 2.5 एकर जमीन ह्या शक्तिपीठला जाते. काय पीक आहे साधारण शेतामध्ये? आता हे तुम्ही जे दिसतंय तुम्हीच बघा, पूर्ण शेती सगळे ऊस पीकच आहे, दुसरं कुठलंही नाही. आणि 2 म्हशी आहेत, म्हशी आणि शेती एवढंच माझा व्यवसाय. पुढं माझं मुलाला नोकरी मिळेल, आता आरक्षणमुळं जरा थोडंफार काहीतरी होईल, पण ते पण भविष्यात काय वाटत नाही. हे सरकार दिलं आरक्षण वगैरे काय असं वाटत नाही, मराठा आरक्षण दिलं असं काय वाटत नाही. नाही दिलं तर मुलांना माझ्या ही शेतीच करायला पाहिजे, आणि जर शेतीच नाही गेली तर माझ्या मुलांना काय करायचं. हे माझा सरकारला एक विनंती आहे की तुम्ही पैसे देशीला विकास होईल वगैरे, काही होणार नाही विकास आणि पैसे पण राहणार नाहीत मुळात. म्हणजे जशी माझी आत्ता पोट भरून खातोय तसं मी माझी मुलं बाळं पण पोट भरून खावावेत ही आमची खरोखर अपेक्षा आहे. आज आमचं स्वप्न आहे की मुलं कुठेतरी सेटल व्हावेत, पण मला वाटत नाही की माझी मुलं शेती जर गेली तर सेटल होतील कुठेतरी हॉटेलमध्ये, नाही तर गुंडगिरी प्रवृत्तीनं कुठेतरी टोळ्यात शिरतील असं मला पुढचं भविष्याची भीती वाटायला लागल्या. त्यामुळे हा शक्तिपीठ नको आहे. शेती राहिली तर 2 एकर जमीन राहिली तर माझं पोरगं तरी मिळवून तरी खाईल, पिकवून तरी खाईल, हीच अपेक्षा आहे. शेती टिकली पाहिजे, शेती राहिली पाहिजे असं तुमचं मत आहे. आजोबा आहेत आपल्यासोबत. आजोबा काय सांगताय, शेती शक्तिपीठ महामार्ग तुमच्या शेतीच्या क्षेत्रातून जातोय, कसं पाहता याकडं? अहो आम्हाला आमचं रान आहे थोडं आधी मुळात, आणि तेच गेलं तर आम्ही काय खायचं, वाडा वडिलाची जमीन, मग काय करणार आम्ही ते शक्तिपीठ गेला तर. पण शक्तिपीठ महामार्ग आला तर शासन त्याच्या मोबदल्यात तुम्हाला दुपटीनं काय देऊन पैसे दिले आम्हाला, पैसे उद्या खर्चून गेला, आम्हाला जमीन कुठली पोराटाला राहणार हे प्रश्न आहे मोठा. त्याच्यामुळे आम्हाला परवडत नाही. आणि मग तुम्ही अहो शेती करा, हा ये तरी येऊन सर कवा तरी भाजी तरी नेऊ आम्ही का. आता शेती परवडत नाही, खरं शेती परवडत नाही, हा ये आपली येऊन शान तरी भाजी मोठभर घेऊन गेलं तर खातील पोरं, अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे शक्तिपीठ झाला तर उद्या पुढच्या भविष्यातल्या पिढीला रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. काही मिळणार नाही, रोजगार काही मिळणार नाही, पोरं भिकायला लागणार आहे शक्तिपीठ झाल्यावर. दादा आपल्यासोबत. दादा काय सांगा, शक्तिपीठ महामार्ग तुमच्या शेतामधून होतोय, काय तुमची काय प्रतिक्रिया आहे? शक्तिपीठ हा आम्हाला नकोच आहे हो, कारण आमची 5-10 गुंठ जमीन ती बी जर गेली तर पुढं मुलं खाणार काय. म्हणजे एकूण तुमची शेतीच 10 गुंठ जमीन आहे, 10 म्हणजे 18 गुंठ आहे, तिथं 10 गुंठ ही शक्तिपीठमध्ये जाणार, तर मुलं आमची खाणार काय पुढं. मी थोडक्यात शेती तुमची संपूर्णच यामध्ये जाते. जे पिकाऊ जमीन आहे ती 10 गुंठ जाणार आणि 8 गुंठ आहे त्यात आमचं घर आहे.
बरं, अजून एक समर्थक शेतकरी आहे, शक्तीपीठ समर्थक आहे. त्या समर्थकांचं असं म्हणणं आहे की ज्यांची शेत जमीन जाते, जे भूमिहीन होत आहेत त्यांना आपण शेत जमीन देऊ, बागायती शेत जमीन देऊ करता येते. तर मग तेव्हा तुमची कशी भूमिका बरं, ती जमीन कुठं देणार? आपल्या जिल्ह्यात देतील, आजूबाजूला देतील. जिल्ह्यात म्हणजे आता तुम्हाला सांगू, दिली तर कुठे देणार? कडगाव ते पाडगाव किंवा कागल साईडला देणार. त्यावेळी आमची मुलं शेती करणार का तिथं जाऊन? 40-50 किलोमीटर अंतरावर जाऊन आमची मुलं शेती करणार का? आमची इथून जमीन गेली, इथं येतावेळी मुलं आता खालवर करतात. तुम्हाला माहिती आहे पिढी कशी आहे. इथं असल्यावर बाबा करणं भागच आहे ना. आता शेजारी उपवाला करतोय आपण, मुलगा आमचा पाडू शकणार नाही ना, जमीन करणारच. हेच जर जमीन गेली तर आमची मुलं खाणार काय? नक्कीच ही पण एक समस्याच आहे की बाबा समर्थक शेतकरी जर म्हणतायत की बागायती शेत जमीन मी देईन, ज्या शेतकऱ्यांची शेत जमीन जाते अशा शेतकऱ्यांना बागायती शेत जमीन देईन. पण या शेतकऱ्यांचा असा सवाल आहे की ही शेत जमीन जर आमच्यापासून लांब अंतरावर असेल तर ती एक 10 गुंठ ज्याची जाते, तर 10 गुंठ जमीन कसण्यासाठी मी एवढ्या लांब जाणार आहे का? हा एक प्रश्न इथं निर्माण. समर्थक शेतकरी जे आहेत ते तुम्हाला नापीक नाही तर बागायती जमिनी देऊ करतायत. काय तुमची भूमिका असेल अशा वेळी? मॅडम कसं आहे, आमच्याकडे 10 गुंठ्यात आम्ही जे पिकवतो त्यांची बागायत जमीन 10 एकर असेल, पण आम्ही जे 10 गुंठ्यात पिकवतो तेवढी 10 एकरात ती पिकवत नाहीत. एवढी कसाऊ जमीन आमची चांगली पिकाऊ जमीन आहे. त्यांची पिकाऊ बागायत वगैरे जे म्हणतात पूर्ण खोटं आहे. मी पूर्ण कडगाव पाडगावबद्दल फिरलो आहे आणि त्यांच्या 10 एकरात जेवढी पिकवत नाही तेवढी आम्ही 10 गुंठ्यात उत्पन्न काढतोय. मग अशी जमीन आम्ही देऊन काय करू? पूर्ण कोल्हापूर जिल्ह्याभरातली चांगली बागायती जमीन देऊ करतायत ते. पूर्ण कोल्हापूर मधली जरी दिली तरी इथून कोल्हापूर आम्हाला 50 किलोमीटर आहे, कडगाव 40 किलोमीटर आहे. इथून आम्ही 10 गुंठ्यासाठी नाही 4 गुंठ्यासाठी तिथं आमचा मुलंही जाऊ शकत नाही तर आम्हीही जाऊ शकत नाही. आम्ही आमची जमीन सोडून तिथं जाऊ का? आज आम्ही कुठल्या तरी गावाला गेलो तर 1 किंवा 2च दिवस राहतो, तिसऱ्या दिवशी आम्हाला कधी आमच्या घराकडे येईन असं वाटतंय. तर आम्ही तिकडं शेती करायला जाऊ का तिथं पत्र? ते काय आम्हाला जमणारही नाही आणि आम्हाला तिकडे त्यांची पिकाऊ जमीन नकोच आहे आणि आमचीही जमीन त्यांना द्यायची नाही. बरं, तुमच्या वाघापुरातल्या 100% शेतकऱ्यांचं समर्थन आहे असं शक्तीपीठ समर्थकांनी मला सांगितलं. समर्थन एकाचंही नाही, जिची जमीन जाईत नाही तो समर्थन आहे. आमच्या शेजारी आता पुढच्या बाजूला आहेत, ह्या बाजूला आहेत, त्याच्यानी काय वाटतं यांची जमीन जाऊन दे, पण ते आमचं मुळात आमचा तोटा होतोयच. आणि समर्थक आहेत की नाही, तुम्ही काय करा, समर्थक एकीकडे आणि हे आम्ही म्हणजे विरोधक एकीकडे, म्हणजे जे होऊ नये म्हणून आमची भूमिका काय आहे, शक्तीपीठ होऊ नये आणि व्हावा म्हणून नाही, तिने आमच्या समोर येऊन बोलावं बाबा शक्तीपीठ आम्हाला आमचं समर्थन आहे म्हणून. एक माणूस बोलतोय आणि 100 जणांची नावं घेतोय. हो, माझी सही मारायची का? माझी प्रत्यक्षात आता तुमच्या आम्ही सगळ्या मुलाखती बघितल्यात, बायका बिका कशा शिवा देतात, एकदम बिहाडाच्या शिवा देतात, त्यांचं वाटूळ होईल हे असं. म्हणजे माझी तुम्ही माघारी सही मारताना माघारी समर्थन आहे म्हणून देता. तुमचे मेळावं बघितल्यात, कोल्हापूरला त्यांनी पैसे देऊन माणसं बोलवलेली आहेत, ती असं हे घातलेलं की ड्रेस घातलेलं की शक्तीपीठ व्हावा म्हणून. कोल्हापुरात फिरणारा एसीत माणसं बसणारी ती म्हणणारच होऊन दे म्हणून. त्यासनी काय शेतकऱ्याशी देणं घेणं नाही. शेतकरी भिकल लागला तरी चालतंय आणि हे शासनाचं धोरणच आहे, शेतकऱ्याला भिकला लावायचं हे धोरण आहे. शासन काय शेतकरी वर यावं हे शासनाचं धोरण नाही आहे. जे दौलतराव जाधव शेतकरी समर्थनात आहेत त्यांची 50 एकर जमीन आहे, त्यांचा कारखान्याला 1 टनही ऊस जात नाही, त्यांचा फॉर्म कट झालेला आहे, ते शेतकरी मुळात नाही आहे. त्यामुळे त्यांनी समर्थनाची गोष्ट करू नये आणि ज्यांना जे जमीन देणार आहे ते आणणार आहे ते समोरासमोर आमची आणि त्यांची एकदा बैठक घडवा, मग आम्ही बोलू. वाद संवाद होऊ दे, एका कडेला समर्थक बसू द्यात आणि एका कडेला आम्ही विरोधक बसावे, शेतकरी सगळे विरोधक. वाद संवाद होऊ दे, प्रत्येकाचे प्रॉब्लेम माघारी काय नको. समर्थक आहे ना, तुम्ही समर्थकाने आमच्या पुढ्यात या, तुमच्या काय प्रॉब्लेम आहे ते आम्ही ऐकून घेऊ, आमचं काय प्रॉब्लेम आहे तुम्ही ऐकून घ्यायचं. एक वेळ असं त्या दौलतराव जाधवांना माझी विनंती आहे की जेवढे समर्थक आहेत तेवढी एकच दिवस एक बैठक घेऊया की तुम्ही ते समर्थक सगळे घेऊन या, आम्ही शेतकरी समोर तुमच्या येतो. एकामेकाचं संवाद झाल्याशिवाय कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व होणार नाही. तुम्हाला काय फायदा होणार आहे किंवा आम्ही काय सांगणार आहे हे फक्त आमोरासमोर येऊन एकदा फक्त होऊन जाऊ दे फक्त, असं आमचं शेतकऱ्यांचं मत आहे. दादा काय सांगाल, तुम्ही एक युवा शेतकरी आहात, शक्तीपीठ महामार्ग होतोय, शासनाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, भविष्यात जी तरुण आहे त्यांना रोजगार मिळेल आणि विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प शासन राबवतोय, कसं पाहताय याकडं? शक्तीपीठ महामार्ग कुणासाठी फायद्याचा हा त्यांनी फक्त विचार केला आहे का? ते बघा, शेतकऱ्याचा फायद्याचा आहे की कॉन्ट्रॅक्टरांचा. आजरा भागातील एक शेतकरी होता, तो काय म्हणतोय
माझी 10 गुंठे जमीन आहे, जाऊ दे टपरी घालतो. टपरी रस्त्या 10 फूट उंचीवनं किंवा 20 फूट उंचीवनं जो रस्ता जाणार आहे त्या ठिकाणी टपरी घालेल काय? आदमापूर ठिकाणी त्यांनी सरळ सांगितलं आहे, ज्या ठिकाणी चढाने उतराय आहे जागा त्या ठिकाणी त्यांचा पेट्रोल पंप, मॉल आणि इतर काही सोयीसुद्धा त्या त्यांच्याच नाहीत, शेतकऱ्यांच्या असणार आहेत काय? त्या ठिकाणी येणार आहे काय? तुम्ही मला घेऊ देणार आहेत काय? तुम्ही एक्सप्रेसवेवर जावा, मुंबई पुणे एक्सप्रेसवर जावा, तिथं आहे कुणा शेतकरी आहे तिथे नाही. काय फायदा आहे? आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शक्तिपीठ झाला जो नदीतून जाणार आहे त्याला तुम्ही पिल्लर उभा करणार काय भराव टाकणार? आधीच वाघापूरमध्ये एक भराव झाले, आता ज्या ठिकाणी भराव टाकलेले आहेत पुलाची उंची वाढलेली आहे त्यामुळे महापुराची लेवल वाढलेली आहे. 2019चा महापूर, 2021चा महापूर. माझी ह्या शक्तिपीठ महामार्गामध्ये 2 एकर जमीन जाते आणि नदीकाठाला 2 एकर जमीन आहे. शक्तिपीठमध्ये जाणार 2 एकर आणि पाण्यात जाणार 2 एकर. आम्ही करायचं काय? हा फक्त सवाल सरकारला आहे की आम्ही करायचं काय? काही लोक म्हणतात काय शक्तिपीठ महामार्ग चांगला, पण आमच्यासाठी फायद्याचं काय? आम्ही खाणार काय? शक्तिपीठ महामार्ग झाला तर तुमच्या मते शेतकरी उद्ध्वस्त होईल? उद्ध्वस्त होणार. पाण्याखाली किती जमीन जाते? 2021ला किती लोक उद्ध्वस्त झालीत? शिरोळ भागात बघा काय अवस्था झाली, किती गोटे गेलेत. शिरोळ भागातीलही बऱ्याचशा शेतकऱ्यांचं समर्थन आहे असं शक्तिपीठ समर्थकांचं म्हणणं आहे. असे म्हणणं आहे की ज्याची जळते त्यालाच कळते ह्याची म्हण आहे. पण ज्या व्यक्तीला असं कळतं की जोपर्यंत आपल्याला ठेच लागत नाही तोपर्यंत माणूस सरळ चालत नाही, ही म्हण काय खोटी नाही. कारण आमचं जातं आहे त्यामुळे आम्हाला कळालं आहे ज्या वेळेला रस्ता होणार शेजाऱ्याला कळणार त्यावेळेला म्हणणार आहे की हे व्हायला नको पाहिजे होतं. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कसं शक्तिपीठ मार्ग समर्थक आहेत. समर्थकांचा काय फायदा आहे? कुणा जाती त्याने आणावं म्हणावं. आमच्या गावातली बरेचसे समर्थक आहेत, त्यांची किती जमीन जाते तेवढी सांगावं आणि समर्थन द्यावं. शक्तिपीठ समर्थक दौलतराव जाधवांचं असं म्हणणं आहे की ज्यांची बागायती शेतजमीन जाते त्या शेतकऱ्यांना मी बागायती शेतजमीन देतो असं समर्थकांचं म्हणणं आहे. काय सांगाल याविषयी? ते देणार कुठे जमीन आम्हाला? कोल्हापुरात देतील, जिल्हाभरात आपल्या कुठे? आम्ही आज वाघापुरात आहे, कोल्हापूरनं 50 किलोमीटर आहे. कोण करणार आहे? आता वाघापुरातल्या बायका ह्या ठिकाणी भांगल्याला गाडीन सोडा म्हणतात, त्या ठिकाणी ट्रेन न जायला पाहिजे काय? विमानं सांगतील उद्या, काय फायदा आहे आमचा? 10 गुंठेसाठी कोण जाणार आहे? या वाघापूर गावातून शक्तिपीठ समर्थनार्थ बऱ्याचशा सह्या आहेत. भुदरगड तालुक्यातल्या जवळपास 600 शेतकऱ्यांनी सह्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की ह्या सह्या जर खोट्या असतील तर जे समर्थक होते त्यांच्यावर कारवाई करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. काय सांगाल याविषयी? नाही, हे जे आता स्टेटमेंट आहे, आता परवाच तुमचं मी ते दौलतराव जाधवांचं स्टेटमेंट ऐकलं, तर ते काय म्हणतात की आम्ही 600 सह्या घेतलेल्या आहेत बुदरगड तालुक्यातून. तर माझ्या मते हे सगळं साप चुकीचं आणि धोंदाट खोटं आहे. कारण वाघापूर आणि फणगुती ही 2 गाव आमची एकत्र जवळ जॉईंट आहेत. तर फणगुतीमधून एक निवास राजगिरे नावाची एक व्यक्ती आहे, एकच मुलगा आहे तो की त्यानं समर्थनाला तर एक सही दिलेली आहे आणि वाघापूरमध्ये एकच मुलगा आहे. मग असं समजा जरी चोरून दिले असले तरी एका दुसरी सही देऊ शकतात. तर त्यांचं जे 600 सह्यांचं जे म्हणतात 600 सह्या घेतलेले आहेत ते साप चुकीचं आहे. आणि उदाहरणार्थ दौलतराव जाधव हा व्यक्ती हा काय शेतकरी नव्हे, त्याच्या नावावर शेती असेल, तो कुठून आले असेल, वडिलार्जित असेल किंवा अन्य असेल, त्या बाबतीत काय मला बोलायचा अधिकार नाही. खरं दौलतराव जाधवांनी शेतीच्या बाबतीत, डेव्हलपमेंटच्या बाबतीत किंवा भागाच्या विकासाच्या बाबतीत बोलण्या एवढा त्यांना अधिकार नाही. कारण मी एक दूधगंगा प्रकल्पातला बाधित शेतकरी आहे. आमची जमीन दूधगंगा प्रकल्प तालुका राधानगरी येथे विस्थापित म्हणजे जलमय झाली. आमच्या जमिनी त्यांना मिळाल्या, त्या मोबदल्यामध्ये आम्हाला इथं जमीन मिळाली. आता त्या मिळालेल्या एका जमिनीमधून मिंचे ब्रँचच्या कॅनलमध्ये 22 गुंठे जमीन संपादन झाली. आता या शक्तिपीठामध्ये उर्वरित जमीन एकरभर होती ती संपादन होते. मग आम्ही जगायचं कसं? म्हणजे तेथून विस्थापित झालो, इथं आलो, इथून आता या मुख्यमंत्र्यांचा जो संकल्प आहे शक्तिपीठाच्या बाबतीतला, त्यामध्ये ती उर्वरित जमीन जर आमची गेली तर आधीच तुम्ही दूधगंगा प्रकल्पामध्ये काळमवाडी धरणामध्ये विस्थापित झालेले आहात, विस्थापित मध्ये आहे, त्यामधून तुम्हाला इकडे जमीन मिळाली, ती शक्तिपीठ मध्ये जाते. आता ती शक्तिपीठ मध्ये जाते. म्हणजे ना त्या मूळ शेतकऱ्यांना पण त्याचा लाभ, ना मला पण लाभ. आणि मग ते पुढं पिढी जगणार कशी? आणि जे आता जे शक्तिपीठचं जे खूळ चालू आहे हे शासनाचं असेल किंवा हे समर्थ सातवाल्याचं, टोटल मी जे अभ्यास केलेला आहे मीडियाच्या माध्यमातून, तर ह्या जे समर्थनार्थ जे सह्या घेतलेल्या आहेत
त्यामध्ये बाधित शेतकरी 1% आहे आणि जे समर्थन करणारे जे त्यांचे बागुल बच्चे आहेत ते बाहेरचे शेतकरी आहेत. ते एक वेळ असं त्यांनी एक करावं, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तालुका वाईज कॅम्प लावावा, बाधित शेतकरी आहेत त्यांना नोटिसा काढाव्यात की तुमचं म्हणणं सादर करा. तर त्यावेळी 99% शेतकऱ्यांचा विरोध असेल. म्हणजे प्रत्यक्ष गट वाईज जर नोटीस काढल्या तर ते समर्थक जे आहेत तेही बाजूचे शेतकरी आहेत. म्हणजे त्यांना ना देणं ना घेणं, कोणीतरी सांगितलं आहे, कोणीतरी सुपारी दिले म्हणून हे शक्तिपीठचं समर्थन चालू आहे. आणि दौलतराव जाधवांना एवढा अधिकार नाही समर्थन देण्याचा असं मला वाटते. म्हणजे मला काय त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये बोलायचं नाही, परंतु शेतकऱ्यांच्या भावना दुखवून त्यांना जर काहीतरी साध्य करायचं असेल तर ते येथील शेतकरी नाही खपून घेतलं जाणार. त्यांचं भेटायला गेलेलो की शेतकऱ्यांना याचा फायदा काही नाही आहे आणि तुम्ही हे काय काम करू नका, हे शेतकऱ्यांच्या वाईटाचं काम आहे. तर त्यावेळी ते बोललेत की माझी जमीन नापीक आहे, महापुराचं पाणी येतं आहे, त्याच्यात हुंगणी लागलेली जमीन आहे आणि माझ्याकडे करायला आता माणसं नाहीत. तुझ्याकडे करायला माणसं नाहीत म्हणून आम्ही पिकवतो, आमचं वाटोळं का लावायला आहे माणूस. आणि हा तर मुळात मोठा कॉन्ट्रॅक्टदारच आहे एक प्रकारचा. त्यामुळे हा तर शेतकऱ्यांच्या मुळा उठलेला माणूस आहे खरं म्हटलं तर. 20 वर्षे गोकुळ संघात त्यांनी काम केलं. त्यांना काय गरज आहे का शेताची? मुळाचे म्हणजे ते शेतकरीच नव्हेत, त्यांना ते दत्तक आलेला माणूस आहे. आणि त्याला शेती नावाचा प्रकार म्हणजे त्याच्या स्वतःच्या ओप्याचा बांध माहीत नसेल दौलतराव जाधवांना. ते काय त्यांच्या काम केलेलं आहे. 10 वर्ष मी दौलतराव जाधवांच्या संस्थेत काम केलेलं आहे. 1200 रुपये हजेरीवर मॅडम मी 5 लाख रुपये भरून काम केलेलं आहे. विद्यावर्धिनी कॉलेज पाल 1200 रुपये हजेरीवर जर मी 5 लाख भरून काम केलं आहे. माझा मोबदला, मी 11 वर्ष आता कोल्हापूर कोर्टात केस खेळली. मी आता नाच सोडला आहे केशी जावी का, आमचं काय साध्यच होऊ शकत नाही हो. ह्यासनी यांच्या संस्थेचे पैसे मिळालेत आणि आम्हाला 5 लाख भरलेले पैसे बुडाले आणि आमचं आता 11 वर्ष केशीचे बी गेले. म्हणजे टोटल माझे 21 वर्ष जे मिळगतीचं वय होतं माझं ते महत्त्वाचं 21 वर्ष वय हे गेलं. आणि हे 10 गुंठ जर जमीन बी गेली तर आमची मुलं खाणार काय? 5 लाख भरून साहेब मी सुरुवातीला 1200 रुपये 2009 पासून मी जॉईनिंग आहे विद्यावर्धिनी कॉलेजवर. सध्या तुम्ही काय करताय? सध्या आता शेतीच की शेती. आता आमच्या जमीन भावांची जमीन आहे त्यांची बी मीच पिकवतोय. नोकरी कुठेही नाही. त्या कॉलेजच्या टेन्शनमुळं त्यांच्याच मी संस्थेत दौलतराव जाधवांच्या संस्थेत कामाला होतो. त्या टेन्शनमुळे मी नोकरीचा नाद सोडला. मिळेल ते पडेल ते काम करायचं, नुसती शेती सोडून मी दुसरा व्यवसाय करत नाही. त्यात काहीतरी थोडंफार माळवं करायचं, विकायचं, दुसरं काहीही काम करत नाही मॅडम. फक्त शेती. आणि हीच जर जमीन गेली तर आमची मुलं भविष्यात खाणार काय? नमस्कार. काल जे मी व्हॉट्सअपला किंवा मीडिया माध्यमातून जे जाधव साहेबांचं स्टेटमेंट ऐकलं होतं की 600 शेतकऱ्यांच्या शक्तिपीठाला समर्थनार्थ सह्या आहेत, त्यामध्ये त्याने सुरुवात अशी केली होती की वाघापूरच्या शेतकऱ्यांच्या सह्या आहेत, वनगुतीच्या आहेत, मडिलग्याच्या आहेत, धाकट्या मडिलग्याच्या आहेत, अशी म्हणजे वेगवेगळी बुदरगड तालुक्यातली त्यांनी नावं घेतली होती. तर ज्यावेळी आम्ही मोर्चाला गेलो होतो मुंबईमध्ये त्यावेळी आम्ही प्रत्येक गावागावामध्ये मिटिंग गेली होती. ह्याच्यापूर्वीसुद्धा आम्ही आंदोलनामध्ये भाग घेतला होता. तर आम्ही ज्या वेळी काल मोर्चाच्या वेळी जे गावात मिटिंग घेतली होती त्यावेळी वनगुतीमधून फक्त एकच शेतकरी आमच्या संघ आला नव्हता. निवास सदाशिव राजेगरे हा एकच शेतकरी हा त्यांच्या समर्थनार्थ जाधव साहेबांच्या पाठीशी आहे. अन्यथा हुनगुतीमधील एकही शेतकरी शक्तिपीठ समर्थनांमध्ये नाही. आणि त्यांना जर असं वाटत असेल की हुनगुतीमध्ये प्रचंड सह्या आहेत आणि 600 सह्या आहेत, त्यामध्ये हुनगुतीमध्ये त्यांनी स्वतः आम्हाला तारीख द्यावी की मी हुनगुतीमध्ये येतोय. मी बाधित शेतकरी सर्व ग्रामपंचायतीच्या दारामध्ये त्या प्रणांगामध्ये मी जमा करतो आणि तिथं जाधव साहेबांनी सांगावं की 41 शेतकऱ्यापैकी एकच शेतकरी त्यांच्या समर्थनात सही दिलेली आहे. आणि त्यांना जर असं वाटत असेल तर त्यांनी हुनगुतीमध्ये यावं. मी सर्व गावकऱ्यांना आणि बाधित शेतकऱ्यांना बोलवतो आणि त्याने ते तुमच्या मीडियाच्या समोर सांगावं की 41 शेतकऱ्यापैकी 25, 30, 40 किती शेतकरी आहेत ते हे करावं असं मी त्यांना मी या मीडियाच्या माध्यमातून एक त्यांना मेसेजच पाठवतो की त्यांनी वनगुतीमध्ये यावं आणि किती समर्थनात शेतकरी आहे ते गावकऱ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या समोर मांडावं. वनगुतीच्या शेतकऱ्यांचा विरोध आहे शक्तिपीठ महामार्गाला असं तुमचं म्हणणं आहे? 100% सर्व शेतकरी, एक शेतकरी समर्थनात आहे नाही तर सर्व शेतकऱ्यांचा हा शक्तिपीठाला विरोधच आहे.
आणि तो विरोध राहणार. त्यांनी 100% गावात यावं. जे शेतकरी त्यांच्या समर्थनात आहेत त्यांच्या आम्ही वाघापुरात यावं. त्यांनी आम्ही त्यांची कधी पण वाट बघतोय. त्यांनी आम्हाला वेळ द्यावी. त्यांनी पण आपलं समर्थनाचे शेतकरी घेऊन यावं आणि आम्ही पण येतो तिथं. समोरच होऊन जाऊ दे, एकदा काय होतंय ते बघू. आणि दौलतराव जाधवांना माझी एक विनंती आहे की एका समर्थकांना वाघापुरातल्या आम्ही त्याचं उत्तर दिलेलं आहे. त्या समर्थकाला त्याचं नाव घेऊन बोलत नाही, त्याला त्याचं कर्माचं फळ कसं असतंय ते त्याला आम्ही दाखवून दिलेलं आहे. आणि तुम्हीही या, तुमचे कोण समर्थक आहेत वाघापूरच्या ग्रामपंचायतजवळ या, तुम्ही समर्थक जेवढे तुमचे घेऊन या. आम्ही बाधित शेतकरी पण तिथं असू, त्यावेळी आमोरासमोर वादसंवाद होईल. फक्त दुसरं काय होणार नाही. तुमचं काय आहे किंवा आमचे काय प्रॉब्लेम आहेत ते आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. तुम्ही वेळ आणि तारीख आम्हाला द्या, त्या दिवशी आम्ही तिथं हजर असू. 1 वर्ष झालं आम्ही या शक्तिपीठ विरोधासाठी काम करतोय. तर त्यांनी आमच्या गावचं नाव खराब करू नये. कारण त्यांनी परवा तुम्ही जी मुलाखत घेतली त्यात पहिलंच नाव घेतलं की वाघापूरचं समर्थन आहे. त्यात एकही शेतकरी नाही आहे. त्यांनी कधी पण यावं वाघापुरात आणि दाखवावं की हे शेतकरी बाबा समर्थनात आहे. आम्ही त्यांची कायमस्वरूपी वाट बघतोय. नक्कीच मी आत्ता बघतेय बऱ्याच गावांमध्ये मी शक्तिपीठ महामार्ग भुदरगड तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या ज्या गावांमधून जातोय अशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मी गेले, शेतकऱ्यांशी संवाद साधला. तर शक्तिपीठ महामार्गाला समर्थन आहे असा एकही शेतकरी मला यांच्यामध्ये दिसला नाही. प्रत्येक शेतकरी मला शक्तिपीठाला विरोध आहे अशीच प्रतिक्रिया देत आहे. आपल्या परवाच आपण घेतलेल्या मुलाखतीमध्ये शक्तिपीठ समर्थक दौलतराव जाधव यांनी आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे की भुदरगड तालुक्यातल्या वाघापूर गावचं समर्थन आहे, मडिलगे गावचं समर्थन आहे, बऱ्याच गावांचं त्यांनी समर्थन आहे असं दाखवलं. पण प्रत्यक्षात मात्र इथं आल्यानंतर समजतंय की वाघापूरच्या शेतकऱ्यांचा शक्तिपीठ महामार्गाला विरोध आहे. आवाज कोल्हापूरसाठी भुदरगडहून सायली मराठे.